शियर्स. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सकाळ सकाळी प्रॅक्टिस नंतर आलो आहे ऊसाचा रस प्यायला. तर इथे पारंपरिक पद्धतीने ऊसाचा रस बनवला जातो. त्याची प्रोसेस कशी होते ते तुम्हाला दाखवतो. तर दादा, हे जे दोन आपल्याला 3 ओंडके दिसतात, तर हे काय आहेत नेमकं मला सांगशील? हा नर आहे, मध्ये आहे तो. ह्या 2 बाहुले आहेत. ओके, म्हणजे जो आपण बैल अटॅच करतो तो ह्या मधल्या रॉडला, मधला जो लाकूड आहे त्याला अटॅच करून तो फिरतो. ओके, आपण बघतोय. तर हे आता सेटअप चालू आहे त्यांचा. ही पूर्ण प्रोसेस आहे त्याची बनवण्याची. आणि मागे आपल्याला बैल दिसत आहेत. तो पूर्ण तो मधला जो असतो तो लाकूड तो फिरतो आणि मग पारंपरिक पद्धतीने ऊसाचा रस इथे अलिबागमध्ये विठोबाच्या यात्रेला प्यायला मिळतो. असा रस तुम्हाला बाकी कुठे मिळणार नाही. पण तुम्हाला जर प्यायचं असेल तर नक्कीच आमच्या अलिबागमध्ये येऊन विठोबाच्या यात्रेला यायचं आहे आणि प्यायचं आहे. आता सोबत आपल्याला घेऊन आले संचित म्हात्रे स्वतः ऊसाचा रस पिण्यासाठी. ही चिकनी चमेली चिनू आणि हा नवीनच आता जॉईन झालेला आमचा राहुल, म्हणजेच उर्फ माट्या, छोटा माट्या. तरी आता धुण्याचं काम चालू आहे. तिथे मध्ये छोटा होल आहे त्यामध्ये. तर त्या होलाच्या माध्यमातून रस असा नळाद्वारे बाहेर फिरतो. आता साफसफाईचं काम चालू आहे. दादा, किती वर्ष झाली इथे यात्रेत तू हे ऊसाचा रस हे करतोस पारंपरिक पद्धतीने? माझ्या आजोबा पारंपरिक. ओके, 3री पिढी चालू आहे. तुमचं नाव काय दादा? अमर वर्तक. ओके, मग तुम्ही पारंपरिक पद्धतीने आता हे गेली ही 3री पिढी तुमची ऊसाचा रस काढते. आणि फक्त तुम्ही विठोबाच्या यात्रेतच करता का हे? ओके. आता प्रोसेस चालू झालेली आहे लावण्यासाठी. आता हा सर्वात पहिले नर, जो की हा मधला सर्वात मेन सारख्याचा एक भाग आहे, तर हा लावण्यात येतोय. आता हे मायनस आणि प्लस हे असे 2 भाग आहेत त्याचे, ते लावण्यात येत आहेत. ते त्या दातामध्ये प्रॉपर अडकवलं जातं. आता हे पूर्णपणे त्याला लॉक करतात. दादा, हा लॉक चालू आहे ना त्याला आता करणं, की जेणेकरून ते हलायला नको म्हणून? तर याची टेस्टिंग चालू आहे. हे 3 लाकडाचे ओंडके आहेत. त्याच्यामधील हा ओंडका, याच्यावरती प्लसचं साईन आहे, मायनसचं साईन आहे. म्हणजे आपण बघू शकतो की कशा प्रकारे इथे सायन्सचा वापर केला गेला आहे हे बनवताना सुद्धा. दादा, हे काय आहे? शिवल. आणि ते आहे ते हा पट्टा. ओके, आणि यामुळे इथे बैल अटॅच केला जाईल. ओके, शिवल आणि पट्टा. ह्यामध्ये बैलाला कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये किंवा काही होऊ नये, त्याचं सगळी पूर्ण काळजी घेतली जाते. आणि दादा, हे का बांधतात त्यासाठी? ओके, गोल फिरतो म्हणून. जर डोळे उघडे असतील तर गोल फिरून फिरून चक्कर येते. पण चक्कर न येण्यासाठी अशा प्रकारे त्यावरती पिशवी किंवा गोणी बांधली जाते. या बैलांचं एवढं वैशिष्ट्य आहे की दादाने त्याला सांगितलं चल रे, तर तो पुढे चालायला लागला न थांबता.
बघू शकतो यामध्ये ग्लास हिशोब असतोच, त्यानुसार लिटरमध्ये म्हणजे तांब्यामध्ये लिटरचा हिशोब आणि पाव लिटर, 2 लिटर, 1 लिटर ह्या हिशोबाने सुद्धा ऊसाचा रस मिळतो. बघू शकतो जसं की इथे ऊसाचा रस चालूच आहे कंटिन्युअसली, तसंच इथे 2 माणसं ही कंटिन्युअसली ऊस साफ करण्यासाठी असतात. प्रॉपर ऊसाला साफ करून मग त्याच्यापासून रस काढण्यासाठी ऊसाला तयार केला. रसासोबत याच्यामध्ये आपण काय काय टाकतो? ओके, अद्रक आणि लिंबूचा वापर केला जातो. तर आमची चिकनी चमेली चिनू सगळ्यांना रस भरतोय. बर्फ टाक ना, गार नाही. अतिशय सुंदर थंड अद्रकाचा स्वाद येतोय, लिंबाचा स्वाद येतोय आणि खूप छान लागतोय. 1 लिटर पार्सल दे कालचं. दादा रस कसा वाटतोय? अतिशय सुरेख आणि हे अद्रकच्या याला जे एक विशिष्ट फ्लेवर दिला गेला आहे लिंबू आणि याचं कॉम्बिनेशन काय म्हणजे अनबिलिव्हेबल. लाजवाब आहे, लाजवाब. मशीन मध्ये याचं चव येऊ शकते आणि एवढ्या प्रेमाने बनवलं गेलं. खूप सुंदर आहे ऊसाचा रस आणि तुम्ही पण येऊन हा ट्राय करू शकता. अतिशय भारी आहे, अतिशय. शॉप आहे ते हे विठ्ठलाचं मंदिर आहे आपल्या मागे, त्यापासूनच पहिला लगेच दुसरा गाळा आहे ज्या ठिकाणी दादाचा शॉप आहे. आता तुम्ही दादाला बघितलंच असेल तर तुम्हाला लगेच दादाला ओळखता येईल. तर असेच वेगवेगळे अलिबागमधले काही नॅचरल्स गोष्टी ज्या की फक्त पारंपरिक पद्धतीने अलिबागमध्येच होतात. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चिनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत ग्लास भरतो आणि तोपर्यंत तो ग्लास भरतोय. तर ओके, टाटा, बाय बाय.